नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत साबुदाणा वडा। अगदी उपास असो किंवा नसो, सगळ्यांनाच साबुदाणा वडा आवडतो। तर असं क्वचितच असतील की त्यांना साबुदाणा वडा आवडत नाही। तर साबुदाणा वडा हा सगळ्यांचा आवडीचा आणि आवडता असा पदार्थ आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। यासाठी मी रात्रीच साबुदाणे भिजत घातलेले आणि असे छान नरम असे हे साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत। आता आपण इथे एक अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर हिरव्या मिरच्यांचा मी ठेचा करून घेतलेला आहे। त्यासोबत जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आता काय करूया, जे भिजवलेले साबुदाणे आहेत, हे साबुदाणे आपण एका परातीमध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये आपल्याला जे बटाटे घेतलेले आहेत आपण ते बटाटे आणि शेंगदाणे वगैरे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। तर आधी मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। जवळजवळ 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्याचा हा कूट आहे। आता आपण एक 6-7 हिरव्या मिरच्या आणि जिरं हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे जाडसर, ते इथे घातलेलं आहे। आणि आता इथे मी 2 मीडियम आणि 1 मोठा बटाटा घेतलेला आहे। हा उकडवून घेतलेला आहे, 4 शिट्ट्या केलेल्या आहेत। आणि आता आपण हा किसून घ्यायचा आहे। किसल्याने काय होतं की जे आपलं पीठ आहे ते भुरभुरीत राहत नाही। जे आपण साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी आपण जो पीठ करून घेतो आहे ते भुरभुरीत राहत नाही, तर छान असं चिकट पीठ तयार होतं आणि मग आपला वडा अगदी छान वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा वडा तयार होतो। आता आपण जे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेले आहेत। जर बटाटा चांगला मऊ शिजलेला असेल तर किसणीने किसायची गरज नाही, आपण हाताने स्मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल। तर आता जे 3 बटाटे घेतलेले ते पूर्ण मी अशा पद्धतीने किसणीने किसून घेतले। त्यावर आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं चवीपुरतंच मीठ घालायचं आहे आणि हातानेच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण हाताने पीठ मळल्यावर काय होतं, त्यासोबतच आपले जे साबुदाणे आहेत ते सुद्धा चांगले स्मॅश होतात आणि मग ते तेलामध्ये आपण जेव्हा वडा सोडतो तेव्हा तो फुटत नाही। जर आपण अगदी म्हणजे चमच्याने फक्त मिक्स करून घेतलं ना तर जे साबुदाणे आहेत ते स्मॅश होत नाही आणि मग साबुदाणा तेलामध्ये फुटायची शक्यता असते। त्यामुळे मी हातानेच अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला जे साबुदाण्याचं पीठ लागणार आहे वडे करण्यासाठी ते तयार झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे की पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे। तर हे बघा काय करणार आहे, मी हात धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, पाण्यामध्ये असे बोटं बुडवून घ्यायचे आणि आपण जे साबुदाण्याचं पीठ बनवलेलं आहे ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे। वडा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा असा तुमच्या आवडीप्रमाणे ह्याची साईज घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी हे वडे बनवून घेते। जर तुम्हाला गोल गरगरीत असे वडे हवे असतील तर तुम्ही तसे करू शकता, पण अशा पद्धतीने जर केले ते व्यवस्थित असे सगळीकडनं तळले जातात आणि साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो। त्यामुळे मी अशा पद्धतीने हे वडे बनवून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर आता इथे मी छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण 3 ते 4 वडे सोडून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे, कारण पटकन तेल असं वर येण्याची शक्यता असते। कारण जो वडा आहे हा जड असतो ना, मग तो तेलात सोडल्यानंतर तेल असं पटकन उडण्याची शक्यता असते। त्यामुळे वडा जेव्हा सोडताना अगदी हलक्या हाताने आणि सावकाश असा सोडायचा। तर आता आपण हे वडे जे आहेत हे मीडियम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेऊया।
तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळे वडे तळून घेऊ शकता। हे बघा, तर माझे जे वडे आहेत हे आता तळल्या जातील। जर हवं असेल तुम्हाला अजून कुरकुरीत हवे असतील तर थोडासा गॅस मोठा करायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे। किती छान आपले वडे तयार झालेले आहेत। आता मी जे दुसरा घाणासुद्धा सोडलेला आहे आणि त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत। आणि हे वडे तुम्ही अगदी खोबऱ्याच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा असेच जरी खाल्लेत ना तरी हे वडे अगदी टेस्टी लागतात। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने साबुदाण्याचा हा वडा नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हे बघा, तर आपले वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।